हे काटे टोचले होते बळच येत नाही त्यात, म्हणून खोरीच्या साईडकडून अशी एवढी इदोर लेडुंगाचे झाडे. इथं निसता किंवा कॉकी तेव आडा केला, पाणी गेलं खाली. पाणी मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर आम्ही तर घासाची दारेच धरायला आहे. ते खालचं आवटर राहिलंय. आता पण इथून वरती नावट झालेत. तर किंवा तेव्हा दारे होतं तेव्हा चाललाय घरी. आता त्याची ड्युटी संपली होती, माझी लागली माझी. मी आता दारे धरायला आलेलो आहे खालच्या आवट्याला. फक्त एवढे राहिले तेव्हा वाफे. 1 2 3 आणि ती खालची दोन्ही म्हणून 4-5 वाफे राहिलेत फक्त भिजायची. आणि मागच्या बरेच आपण होतो तर रातच्याला घासावर दाऱ्यावर हे बरेच दिवसाचे आहेत घासावर दाऱ्यावर. मागच्या वेळी चुकला होतं म्हणून रातच्याला धरलं होतं. आणि आता जे आपण तळ्यातली मोटर चालू केलेली तिचं बी पाणी आता उपसत. हो तेवढा घास राहिलाय. होतं का पाणी का उपसत आहे बा. पाणी वर इथं चालू दिसत असेल तुम्हाला की हे पाणी चालू आहे. तर बघा आपले साशापासून आणि डुकरापासून ही वाघोरतं हाही वाचायला. पण डुकरं एकदा घुसल्यावर हे लाकडाला वाघोर बांधलेले तोडून जाते ना खातेन बी. आणि ससे बी तोडून खातात. म्हणजे वाघोरच हाई एवढं बी नाही डिफेंड. म्हणजे वाघोरीवर सगळं ही घास तिच्यावर राहील. हे बा इथून तिथून हे दाग येतो सगळा गारडा आहे ह्या जाळीच्या कंपाऊंडच्या बाहेरून. तिथं बा इथून तर का डुकरी येऊ शकत आहे त्या लेडुंगाच्या झाडातून. याला काटे बघा किती इथं. हे काटे टोचले होते बळच येत नाही त्यात, म्हणून खोरीच्या साईडकडून अशी एवढी इदोर लेडुंगाचे झाडे. बाकीचं सगळं बोराट्याच्या गाराडा आहे. सगळा बोराट्याच्या काठीचा गाराडा आहे. म्हणून वरून इथून डुकरी गेले तर त्यांना आत शिरता येत नाही. तिथून सगळा गाराडा आहे. त्याच्यामुळं राहतो उगाच ह्या वाघोरीच्या भरोशावर कवाच राहिला नसता घास. आणि दरवर्षी गाराडा नीट करावा लागत असतो. काट्या पहिल्या कोदत जातात त्याच्यावर नवीन टाकावं लागत होतं. आणि वाफ्याचं पाणी आलेलं आहे कडेला. आता राहिलेत फक्त 4 वाफे. तुम्हाला दाखवतो इथे फुलपाखरू. तर बा आपल्या घासावर फुलपाखरू ती उडते पाखरी फुलपाखरू. तुम्हाला दिसत नाही ओके बघा काय रंगाचे बरोबर फुल पाखरे. काही भाग आहे पिवळे असते तर काही कोणत्या रंगाचे असते ते बरोबर फुलपाखरू सारखंच. मी जवळ जायला बघतोय पण ती उडून जाते. बघा किती जवळ आलोय आता फुलपाखराच्या. ती उडून जायला बसली. गेले उडून. बघा किती जवळ आलो तुम्ही फुलपाखराच्या. हे फुलाव भोंगा सगळे फुलावर येऊन बसले. तर हे भोंगा फुलपाखरू मधमाशा सगळ्या घासाच्या फुला येऊन बसल्या. तर आत्ताच म्हणलं तुम्ही पिवळे का असते फुलपाखरू. बघ की बा की इतकं फास्ट पळत आहे ओके. ओके आलं दिसतंय का की कसं पळत आहे. ते तर शांत होते. लयच पिवळं फुलपाखरू पळते. कुठं गेलं तिकडं पार. तेव्हा आपल्या शेवटचे बघता ते 2 सार राहिले तर ज्याच्यात बारकाला पानाचा घास आहे किंवा मागं एकदा तुम्हाला दाखवला होता बारीक पानाचा घास. हे घास आणि ह्या घासात काही घास आणि ह्या घासात काही फरक आहे की नाही किंवा दोन्ही जवळ येते. तर एक खेव याच काय का बारीक पानाचा घास काय माहिती.
आतापर्यंत आपण एकच फुलपाखरू बघत होतो, आता 4 आले तर. आणि तो की 2 संघाचे तिथे, इथे 2 संघाचे तर तिकडे एक आहे आणि इथे एक. 4 फुलपाखरू, बारीक काळा फुलपाखरू. ओके बघा, हे सगळ्यात जवळून कसं करते, त्याच्या अंगावर बिवा कसा रंग आहे. आता इथं गेलं का, कसं करतंय बा, पंख हलते पंख त्याचे. गेलं उडून. भात झाला आपला. आता भाजीपाल्याच्या वाफ्याला पडलंय पाणी. वांगे, गवारी, मिरच्या, टमाटे, शिमला मिरच्या राहू बारीक सक्ती त्याला. तर बा आपला चारा झालेला आहे भिजून. आता वर इथं बारणं दाबून द्यायचं, म्हणजे खाली तिकडं पाणी जाईल. गिन्नी गावत राहिले तर भिजायचे म्हणून तर वर बारणं दाबायला चाललोय मी. ओके बा, हे बारणं आवळून द्यायचं आहे खाली. इथं नुसता बा कॉकी तेव्हा आडा केला, पाणी गेलं खाली. पाणी फार कमी झालं, ते बारणं आवळून द्यायचं. उताराम पाणी खाली पळत असं इकडं. आहे बारणं आवळलेलं आहे, त्याच्यावर दगड मानले तर हे नुसतं पाणी निघते म्हणून त्या किल्ल्यानं आवळावलं. तर आम्ही एरी पैसे आलोय, बारणं आवळीला पाणी बंद झालं. पाणी उपसलं का काय बघायला आलोय बा. आता किती विहीर खोली. ही आहे विहीर. का ना विहिरीचं पाणी उपासलं का नाही, उपासलंच बा. तिथं मोटर उघडी थोडी पडायला लागलेली. पाणी बा कसं टपकत आहे, म्हणजे येत आहे कणीने बा कसं पाणी येत आहे सगळीकडून विहिरीत. इथं तळ आहे हे सगळं म्हणून. तर करूत मोटर बंद. पहिल्या बरेच बा लाईट जायच्या आधी ही मोटर बंद करावं लागली. ही मी दाराळी तेव्हापासून हिचं उपसायला लागले 2 दिवसापासून पाणी या विहिरीचं. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर